नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईचा सगळ्यात मोठा पहिला ओपिनियन पोल मतदान झाल्याच्या नंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील 29 नगरपालिका महानगरपालिकाचं कसं असणार सगळ्यात मोठा चेहरामोहरा जाणून घेऊया. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी. उद्या सकाळी निकाल जाहीर होतीलच, परंतु आज सध्या मुंबईतून आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे निवडणुका पार पडल्याच्या नंतर ओपिनियन पोल आता येऊ लागले. ते ओपिनियन पोलनुसार मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची, कोण होणार महापौर आणि कोणत्या पक्षाचा, बघूया सविस्तर महत्वाची बातमी. पहिला पक्ष येतोय तो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. निवडणुकांमध्ये प्रचाराच्या ओघात संपूर्णपणे ओपिनियन पोल राहिले होते आणि आता पहिला ओपिनियन पोल मुंबईचा समोर येतोय. यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी देखील मुंबईत चांगलं यश मिळताना जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना देखील उद्धव ठाकरेंची गरज लागेल का, हा मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत मिळत आहे 2 ते 5 जागा. यामुळे शरद पवारांचं हे मोठं यश मुंबईत म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईमध्ये 16वरती निवडणुका लढवल्या आहेत, परंतु निवडणूक निकालाच्या नंतर अजित पवार महायुतीत जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नवाब मलिकांना आम्ही सोबत घेणार नाही अशी म्हणणारी भाजपा जर जागा कमी पडल्या तर अजित पवारांना सोबत घेईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 16वरती मुंबईत किती जागा मिळतील, हा देखील महत्वाचा प्रश्न सध्या मुंबईकर उपस्थित करत होते. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईकर साथ देणार का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 ते 7 जागी यश मिळू शकते. हा अजित पवारांचा नवा चेहरा मुंबईला कसं वाटणार ते बघावं लागेल. त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेस मुंबई महानगरपालिका सर्व ताकदीनिशी 16वरती लढत आहे, परंतु महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याच्या नंतर म्हणावा तेवढासा प्रचार मुंबईत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केला नाही. बडे बडे नेते मुंबईच्या बाहेरच होते, त्यामुळे काँग्रेसला मुंबईत यश मिळणार का ही मोठी शंका होती. ज्याप्रमाणे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या सभा घेतल्या, शाखांना भेटी दिल्या, त्या प्रकारे मुंबईत काँग्रेस आता किती जागा मिळवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. काँग्रेस मुंबईत ठाकरेंना साथ देण्याइतपत जागा निर्माण करेल का, हा सगळ्यांना वाटणारा प्रश्न. तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला मिळताय 10 ते 15 जागा. काँग्रेसला आतापर्यंत खूप मोठ्या जागा दिसत होत्या, परंतु आता काँग्रेस पूर्णपणे पिछाडी दिसते. त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे राज ठाकरेंची मनसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये चांगलं यश मिळणार का, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत येऊन मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवल्या, त्यामुळे मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा मिळणार यावरूनच ठाकरेंची सत्ता मुंबईत बसणार की नाही, की भाजपा शिंदे गट मुंबईमध्ये सत्ता स्थापन करणार याकडे आता आपलं लक्ष लागेल. राज ठाकरेंनी मुंबईमध्ये प्रचाराचा झंझावात सुरू केला होता. शेवटच्या सभेने मुंबईचं वातावरण राज ठाकरेंनी फिरवलं होतं, त्यामुळे त्यांच्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतात हा उत्सुकतेचा विषय होता. यामुळे राज ठाकरेंची मनसे मुंबईमध्ये कशा प्रकारे आपला विजय संपादित करते याकडे महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईमध्ये मिळतायत तब्बल 28 ते 33 जागी यश. पहिल्यांदाच मनसेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं यश मनसेला मुंबईत मिळताना दिसतंय. त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे भाजपा. भाजपाला या संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका ताब्यात हव्यात. मुंबई महानगरपालिका देखील ताब्यात हवी आहे. मुंबईवरती त्यांचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी त्यांनी जाम नवीन फिल्डिंग लावली होती. मुंबईसाठी त्यांनी गेल्या 5 वर्षांपासून काम करायला सुरुवात केली होती. त्या दृष्टीनं आता भाजपला मुंबईत सत्तेच्या जवळ जाण्याइतपत जागा मिळतील का हे आता बघावं लागेल. परंतु त्यांना ठाकरेंनी मुंबईत जोरदार टक्कर दिली असून मराठी बहुल भागात ज्या जागा कोणता पक्ष जिंकेल यावरती मुंबईचं समीकरण दिसेल. त्याच कारणास्तव मुंबईमध्ये उत्तर भारतीयांनी, गुजराती, मारवाडी यांनी कोणाला सपोर्ट केलाय हे देखील सत्तेचं समीकरण ठरवेल.
मुस्लिम मतदार सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने की काँग्रेसच्या बाजूने हे देखील सत्ता समीकरण ठरवेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेससह भाजपला किती जागा मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा होता. भाजपला मुंबईत मिळतात 71 ते 76 जागी. भाजपला मुंबईत यश मिळताना दिसतं. हे खूप मोठं यश भाजपसाठी म्हणावं लागेल. भारतीय जनता पार्टी खूप मोठी मुसंडी मारते. त्यानंतर पुढचा पक्ष येतो एकनाथ शिंदे यांची शिवसेना. ज्या शिंदे सेनेमुळे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 50च्या आसपास नगरसेवक सोडून गेले, या नगरसेवकांचा आता विजय होणार का? जर विजय झाला तर ठाकरेंच्या हातून सत्ता जाणार हे देखील तेवढंच निश्चित आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे सेनेला तेवढंच तगडं आव्हान भेटलंय. भाजपची देखील झोप उडाली होती. त्यामुळे कोणी जरी शिवसेनेत गेलं तर देखील मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरेंना हरवणं कोणालाही सोपं नव्हतं. याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंना किती जागा मिळणार हा महत्वाचा विषय होता. शिंदेना मुंबईत मिळतात 21 ते 26 जागा. शिंदेना देखील चांगलं यश मिळताना दिसतंय. त्यानंतर आता मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये किती जागांपर्यंत मजल मारते यावरूनच मुंबईचं समीकरण आता सगळ्यांसमोर येईल. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे कशा प्रकारे आपला कसब दाखवतात. मुंबईच्या महानगरपालिका क्षेत्रातील सगळ्याच वॉर्डामध्ये ठाकरेंची ताकद ठाकरेंनी कशी फिरवली यावरच सध्या सत्तेचं समीकरण राहील. भाजपा शिंदे गट 90-95 जागांपर्यंत सध्या तरी मजल मारू शकतायत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे 100चा आकडा पार करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. जर का 100-105च्या आसपास जर उद्धव ठाकरे मनसे गेली तर मुंबईचं सत्ता समीकरण ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेतलंय हे जवळपास निश्चित होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यात महत्वाचा आणि मैलाचा दगड ठरेल. यानुसारच मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती अगदी व्यवस्थित होऊ शकते असा अंदाज मुंबईत लावला जात आहे. त्यानुसारच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी देखील धाबे दणाणतील. ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश मिळेल तेव्हा मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाणार का की ठाकरे सत्ता भगवा फडकवणार हे आता पुढच्या एका मिनिटात कळेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये प्रचंड मोठं यश मिळतं. 81 ते 86 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये आपला भगवा झेंडा फडकवू शकते. यामुळे मुंबईच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे युती 115 ते 120 जागांच्या जवळ जाऊ शकते आणि सत्ता आपल्या हातात घेऊ शकते. अशा प्रकारचा हा निवडणुकीनंतरचा महत्वाचा सर्वे मुंबईच्या ग्राउंड लेवलवरून आपल्यापर्यंत पोहोचतो. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईच्या राजकीय पटलावरती ठाकरेच किंग.